अरे बिग बॉस मध्ये तुम्ही शिव्या देताय डायरेक्ट. जेवढा सीझन 6 मध्ये जेवढा उन्हाळपणा चाललाय तेवढा आम्ही सीझन 5 मध्ये कधीच उन्हाळपणा केला नाही. उन्हाळपणा म्हणजे कसा सांगतो, 5 सारखा सीझन ना भूतो ना भविष्य होणार आहे हे लोक म्हणतायत आणि जनतेचं प्रेम आहे. लोकांना शिव्या द्यायच्या आणि परत म्हणायचं मी मलाच म्हणले. अंडी चोरणे हा अंडी चोरणे विषय का रे? बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे, पण मात्र हे 6वं सीझन पाहिजे त्या पद्धतीनं चालत नाही. कारण की बरेच जे प्रेक्षक आहेत ते 6व्या सीझनची तुलना कुठंतरी 5व्या सीझन सोबत करत आहेत आणि 5वं सीझन कशा पद्धतीनं बेस्ट होतं ते आता सोशल मीडियावर येऊन सांगू लागले आहेत. म्हणून 6व्या सीझनवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होऊ लागली, कारण की त्या पद्धतीची मजा या 6व्या सीझन मध्ये प्रेक्षकांना येताना दिसत नाहीये. आता सोशल मीडियावर अनेक जण या 6व्या सीझनवर टीका करताना दिसत आहेत, पण मात्र जो 5व्या सीझन मधला कलाकार होता छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडे यांनी देखील या 6व्या सीझनवर टीका केली आहे आणि त्यानं त्या कलाकारांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. छोटा पुढारी या कलाकारांना नेमकं काय म्हणतो बघा हा व्हिडिओ. जेवढा सीझन 6 मध्ये जेवढा उन्हाळपणा चाललाय तेवढा आम्ही सीझन 5 मध्ये कधीच उन्हाळपणा केला नाही. उन्हाळपणा म्हणजे कसा सांगतो, एंटरटेनमेंटचा धमाका होत असेल मान्य आहे. सीझन 5 सारखा सीझन ना भूतो ना भविष्य होणार आहे हे लोक म्हणतायत आणि जनतेचं प्रेम आहे. अरे बिग बॉस मध्ये तुम्ही शिव्या देताय डायरेक्ट. 3 मुद्दे मला खटकले त्यामुळे मला बोलवंसं वाटते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बिग बॉस मध्ये कुणी कुठल्या व्यक्तीची पात्रता काढू नये. सगळे समान आहेत, त्या पात्रतेनेच आलेले आहेत आणि पात्रता आहे म्हणून बिग बॉस मध्ये आलात. पात्रता नसती तर बिग बॉस मध्ये आला असता का तुम्ही? दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही शिव्या द्यायच्या लोकांना शिव्या द्यायच्या आणि परत म्हणायचं मी मलाच म्हणले म्हणजे लोकांना वेळेत काढाय. मेन म्हणजे बिग बॉस हा शिव्या देण्याचा गेम नाहीये. हा तुम्ही बोला ना, बिग बॉस मध्ये राहायचंय, तुमचे मुद्दे मांडा, तुम्ही लढा. तुम्ही शिव्या द्यायच्या लोकांना शिव्या द्यायच्या आणि परत म्हणायचं मी मलाच म्हणले म्हणजे लोकांना वेळेत काढाय. मेन म्हणजे बिग बॉस हा शिव्या देण्याचा गेम नाहीये. हा तुम्ही बोला ना, बिग बॉस मध्ये राहायचंय, तुमचे मुद्दे मांडा, तुम्ही लढा. भलेही तुम्ही चुकीचं असेल तरी लढा, पण एखाद्याला खाली लेटून, एखाद्याला सांगून तू अशी आहे मी तशी आहे, एखाद्याच्या कॅरेक्टर बद्दल बोलू नका. जर बिग बॉसने रूल दिल्यात तर ते रूल पाळा ना. मित्रांनो, आमच्या टास्क वेळी जेव्हा आम्ही हारलो तेव्हा आमच्या बी टीमला म्हणजे बी टीम आम्ही डीपी दादा, वैभव दादा, आम्ही सगळे ए टीम मध्ये होतो, निक्कीताई, प्याडी दादा, हे आम्ही सगळे होतो. तेव्हा आम्ही टास्क हारलो तर आम्ही नुसतं पांढऱ्या भातावर राहिलोत. अरे विषय काय करतायत? अंडी चोरणे हा अंडी चोरणे विषय का रे? गेम आहे, खाण्याच्या वस्तू आहेत, घेतायत, घेऊ द्या ना यार. ऐकलं कशा पद्धतीनं घनश्याम दरोडेनं छोटा पुढाऱ्यानं बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मधल्या कलाकारांना चांगल्या पद्धतीनं सुनावलेलं आहे, बोललेलं आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, खेळलं पाहिजे हे छोटा पुढारीनं त्यांना समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. पण मात्र आता छोटा पुढारीला ते कलाकार ऐकू शकत नाहीत आणि त्यांचं म्हणणं हा ऐकू शकत नाही. पण मात्र बिग बॉस मराठीच्या घरामधल्या 5व्या सीझनचा कलाकार छोटा पुढारी असल्यामुळं त्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला त्या घरामधल्या माहीत आहेत. म्हणूनच तो त्या ठिकाणी सांगतोय की आमच्या सीझनमध्ये अशा पद्धतीनं घडत होतं, आम्ही असं खेळत होतो, हे मात्र तसं खेळत नाहीयेत, हे सगळ्यात जास्त शिव्याच देत आहेत, आम्ही कधी कोणाला शिव्या दिल्याच नाही. आमच्या सीझनमध्ये आम्ही साधा भात खाल्ला होता, पण मात्र जे काही 5 स्टार जेवण आहे ते जेवलं नव्हतं. पण मात्र हे कलाकार नुसत्या शिव्याच देत आहेत, अंडे चोरत आहेत, एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं खेळत नाहीत, अशा पद्धतीची टीका स्वतः छोटा पुढारी यांनी केलेली आहे. पण मात्र खरंच जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या 6व्या सीझन मधले जे काही कलाकार आहेत ते पहिल्या कलाकारांसारखं खेळताना दिसत नाहीत.
कारण की पहिल्या एपिसोडमध्ये ज्या 5व्या सीझनमध्ये काय ती निक्की तांबोळी होती, काय ती जान्हवी होती, वर्षा उसगावकर यांचं तर बघायचंच काम नव्हतं. एकीकडं छोटा पुढारी होता तर दुसरीकडं सूरज चव्हाण होता. म्हणजे त्या सीझनमध्ये जे काही कलाकार होते त्यांनी अगदी मन लावून बिग बॉसचे खेळ खेळले होते. भांडणं तेवढ्याच पद्धतीनं करायची, गेमही तेवढ्याच पद्धतीनं खेळायचे आणि बिग बॉस बघताना एक वेगळा आनंद सगळ्या प्रेक्षकांना देऊन जायचे. पण आता या 6व्या सीझनमध्ये तसं होताना दिसत नाहीयेत, म्हणून अनेक जण नाराज आहेत. त्याच पद्धतीनं छोटा पुढारी सुद्धा नाराज आहे. पण मात्र खरंच छोटा पुढारी 5व्या सीझनमध्ये चांगला खेळला होता का? आणि आता या 6व्या सीझनमध्ये प्रभू शेळके चांगल्या पद्धतीने खेळतोय का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.